तर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खळबळजनक दावा केलाय। काँग्रेसचे 3 ते 4 आमदार फुटणार आहेत अशी माहिती मिळाल्याचं ते सांगतात। हे आमदार कोण असतील ते सांगताना त्यांनी काही हिंट्स देखील दिल्यात आणि या हिंटवरून ते आमदार कोण असतील हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। तर सुरुवातीला गोरंट्याल यांनी टोपीवाला आमदार असा उल्लेख केलाय। सध्या विधानसभेमध्ये असलेले टोपीवाले आमदार म्हणजेच राष्ट्रवादीचे झिरवळ, त्याचप्रमाणे काँग्रेसचे शिरीष चौधरी आणि हिरामन खोसकर आहेत आणि या नावांचा विचार केल्यास हिरामन खोसकर यांचं नाव लगेच येतं, कारण त्यांनी अलीकडेच भुजबळांची भेट घेतली होती आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। तर गोरंट्याल यांनी दुसरा उल्लेख केलेला आहे तो आंध्र आणि नांदेड बॉर्डरवरचे आमदार असा, म्हणजेच आंध्र आणि नांदेडच्या बॉर्डरवर काँग्रेस आमदारांचा मतदारसंघ येतो तो म्हणजे देगलूर। या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत आणि जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यामुळे गोरंट्याल यांचा रोख अंतापूरकरांवरच असल्याची जास्त शक्यता आहे। तर गोरंट्याल यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा आमदार म्हणजेच ज्यांचे वडील राष्ट्रवादीमध्ये आहेत, लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्याकडे गोरंट्याल यांचा रोख दिसतोय। तर जिशान राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। केवळ आमदारकी रद्द होऊ नये म्हणून ते काँग्रेसमध्ये असल्याचं बोललं जात आहे।